नमस्कार मंडळी, तर आज आपण काही मराठा आंदोलनात आलेल्या काही लोकांची मुलाखत घेऊयात। पहिल्यांदा तर तुमचं गाव सांगा, कुठून आलात? आमचं आलेगाव सरोज, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी। सगळे एकाच गावातले? अच्छा, तालुका परभणीची। तुम्हाला काय वाटतंय, मराठा जे आरक्षण आहे ते मान्य होईल का? कसं काय? व्हायलाच पाहिजे, 100% व्हायलाच पाहिजे। पाटलाच्या मागण्या पूर्ण करायला पाहिजे सरकारने। पाटलांनी जे आदेश वगैरे दिलेले, जे नियम दिलेले, ते सर्वजण पाळतायत का? आम्ही 100% जरांगे पाटलांच्या आदेशाचं पालन करू। ओके, राहण्याची काय गैरसोय वगैरे, जेवणाची? राहण्याची सोय फक्त शेड मध्ये केलेली आहे इकडे रेड रोडला। पाणी नाही प्यायला, काही नाही। सर्वात मोठा प्रॉब्लेम पिण्याच्या पाण्याचा, सोय नाही, सरकारनं आंदोलकांची काही सोय केलेली नाही, गैरसोय आहे सगळी। तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये असं तुम्हाला कधी असं भासलं का की आरक्षणामुळे खूप मोठा तोटा वगैरे झालेला आहे? 100% तोटा पहिल्यापासून तोटा आहे ना। एक उदाहरण वगैरे देऊ शकता का? उदाहरण म्हणजे काय, आमच्या भावाला 94% मार्क पडलेले, बरोबर. पाहुण्यातनं आहे ते, आणि आरटीओच्या परीक्षेला होता तो, आणि मागच्याला ओबीसी मधून होतं त्याला 75% होते, तर त्याचं सिलेक्शन झालं। म्हणजे जे कमी गुणवत्तावाले त्याचं सिलेक्शन झालं, पण मराठा असल्यामुळे ज्याचं मार्क वगैरे जास्त आहे त्याचं सिलेक्शन नाही झालं। असंही समजेकडे करतोय आम्ही पंढरपूर। बरोबर, म्हणजे जे योग्य माणूस आहे त्याला वरती जाता नाही आलं, पण जो योग्य नाही त्याला वरती जाता आलं। हा आरक्षणाचा सगळ्यात मोठा तोटा आहे। आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे। ओके, तुमचा सरकारला काही संदेश वगैरे? काय ना संदेश, पाटील सांगाल ते संदेश आमचा। पाटलांनी जे नियम वगैरे सांगितले ते सगळे पाळतायत। जेवणाचं वगैरे खूप जास्त हाल चालू आहे, सरकारने पाण्याचं वगैरे काही बघितलेलं नाही। सरकार म्हणलं टोल घेत नाही, हो काही टोल बघा, टोल घेतलेला दाखव तुम्हाला, टोल घेत नाही म्हणला सरकारी, बघा मी स्क्रीनशॉट काढून आणलाय, कापला की दाखवतो की टोल नाक्याचं नाव वगैरे सांगता का? कुठला टोल नाका वगैरे? 240 बघा, तुम्हीच बघा नावाचा, व्हेकल नंबर वगैरे। ओके, ठीक आहे। टोल नाका कुठला आहे? टोल नाका हो काही बघा, टोल नाका। अच्छा, ठीक आहे। आता किती वाजता झालाय? बघा, आता 3:41 काय म्हणलं सरकार टोल घेत नाही, टोल फ्री केलंय। मला सांगा, आरक्षण ओबीसी मधूनच कसं काय हवंय? म्हणजे काय त्याचं काहीतरी? आता जी नोंदी सापडल्यात 58 लाख नोंदी, त्या नोंदीच्या आधारावर देतो म्हणले ना सरकार। बरोबर. मागच्या बारीने आम्हाला दिलं लाडू। बरोबर, ते निवेदन घालवलं आम्हाला। सरकार जे आज म्हणतंय की कुणबी प्रमाणपत्र काढा वगैरे, ते योग्य वाटतं का तुम्हाला? ते आता जेव्हा केव्हा सांगितलेलं त्यांना 6 महिना दिले ना, 1 वर्ष दिले, 2 वर्ष दिले, बरोबर। मुदत दिली ना त्यांना। आता तुम्ही काही सांगू नका, आता आम्हाला 50% यातून आरक्षण पाहिजे। एका रात्रात मुख्यमंत्री व्हायला बघा की, 1-2 वर्ष व्हायला म्हणजे बघा की, ज्या प्रकारे 2018 साली आपल्याला आरक्षण भेटलं होतं मराठ्यांना, त्याच्यानंतर ते सर्वोच्च न्यायालयाने ते बंद केलं। 2021 आरक्षण भेटलं होतं। असू द्या, ही समजा तुमचं बरोबर आहे। आता ही न्यायालयात गेलं का न्यायालय फेटाळतंय, सरकार यांचंच आहे। आणि सरकारकडे गेलं का सरकार मध्ये न्यायालयाने दिलं की त्याला टोल, उद्धव ठाकरे यांना टोल होतंय आणि देवेंद्र फडणवीस यांना टोल होतंय। ही टोलवटोली चालू आहे, गरीब लोक, जनता मरायला लागलेली आहे। पाटलांसोबत जे आमदार वगैरे आज आलेले ते सुद्धा खुले होऊन बोलत नाही, त्यांना राजकारण करायचं आहे, त्यांना दोन्ही दरडाव पाय आहेत त्यांचे। बरोबर, म्हणजे आपल्या मराठा याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण वगैरे काही नाही। त्यांना आम्ही निवडून दिल्यामुळं, त्यांना आमचा मान राखायचा असल्यामुळं ती फक्त इथं स्टेजवर येतात। ज्यावेळेस उद्धव साहेबांचं सरकार होतं, आपलं नाव काय? सुहास नागरी, पंढरपूर। उद्धव साहेबांचं सरकार असताना फडणवीस साहेब काय म्हणले, हे मुख्यमंत्र्याला देता येते, बरोबर, पण त्याची द्यायची मानसिकता नाही। हा सरकार त्यांचंच आहे, पण ते काय देऊ शकत नाही। आता म्हणजे तुमच्याकडून आता सरकारसाठी काय काय मागण्या आहेत की मराठा आरक्षण सोडून अजून काय काय मागण्या आहेत? सध्या मराठा आरक्षणासाठी आम्हाला जे पाटील सांगतात ते आमची पूर्व दिशा। जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडायला तयार नाही। काही लोक असं सुद्धा म्हणतात की एक तर आम्हाला आरक्षण द्या किंवा सरसकट बंद करा। जी पाटील म्हणतात, आता पाटलाचं काय म्हणणं आहे, जी पाटील म्हणतात ती पूर्व दिशा। ओबीसी मधून 50% आतून आरक्षण पाहिजे आपल्याला। ओबीसी मधून आमचं आरक्षण आम्हाला द्यायचं, एवढी आमची भूमिका आहे। ओबीसी समाज असं सुद्धा म्हणतोय की जर मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देत असताल तर आम्ही रस्त्यावर उतरू। नाही, हाकेला काय म्हणा तुम्ही, हाकेला ही मेसेज द्या, तू आता आलाय म्हणा, तू आता तुला मोठं व्हायला जायचे, त्याला वाटतं इथून मोठं होईल की काय नाही, ही कुत्रा आहे हाके म्हणजे, आणि भाजपचा कुत्रा आहे। म्हणा पंढरपुरात ये, मग बघूया की आता तिथून आला, तिथं मार खाऊन आला, पण आता पंढरपुरात ये म्हणा।
पण आता जे आरक्षण दिलं पाहिजे ते अशा अटी घालून दिलं पाहिजे जे सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं तर ते टिकलं पाहिजे, ती कोर्टात टिकलं पाहिजे आरक्षण. बरोबर. यासाठी आपण काहीतरी कोर्टात जायची गरज नाही. जसं शेतकऱ्याचं दिलेलं आंदोलन चालू होतं 365 दिवस चाललं, तुम्ही कुठले कोर्टात गेले कुठे गेले नाहीत. एका दिवसात कायदा तरतूद केला विधानसभेमध्ये तुमच्या याच्यामध्ये, आणि तुम्ही शेतकऱ्याच्या मागण्या एका दिवसात मान्य केल्या 365 दिवस आंदोलन चालल्यावर. आम्ही गेली 40 वर्ष झालं रस्त्यावरची लढाई करतोय. गेली 2 वर्ष झालं मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन चालू आहे, उपोषण चालू आहेत. आम्ही आतापर्यंत 14 15 लाखाचे ठोक मोर्चे काढलेत. कित्येक तर बांधवांनी आमच्या आत्महत्या केलेत. तुम्ही फक्त खेळवताय. आणि तुम्ही आता एक म्हणलं की बाबा यांना सांगता आलं नाही हाके काय ती सोडलेलं पिलावळ आहे. पैसे घेतलेली अवलाद फिरलेली आहे ती मराठीची अवलाद ही कट्टर 96 कोळी बारामाच्या जातीवर मराठा म्हणून प्रामाणिकपणे आंदोलन चालू आहे. तो इतके दिवस फिरतोय. एक मिनिट, तो ओबीसीच्या सगळ्यांना सांगतो बांधवांना की चला ओबीसीचं आरक्षण जातंय. एक सुद्धा बांधव त्याच्या मागे जायला तयार नाही. पण माझ्या मनोजला जरांगे पाटलानं फक्त एक शब्द टाकला, आपला मुंबईकडे निघायचं. मुंबईत कुठला रस्ता खुला तुमच्या पत्रकारात मला सांगा. तुम्हाला काय वाटतंय की आज इथं किती संख्या आली असेल तरी? 2 कोटीच्या पुढे संख्या 2 कोटीच्या पुढे संख्या आहे. अजून आमच्या गाड्या वाशीला अडवलंय. पोलीस प्रशासनाला विनंती करू आमच्या आता गाड्या सुटल्यात का. यांचे म्हणजे बरेच लोक असे सुद्धा म्हणत होते की मराठ्यांची म्हणजे पूर्ण महाराष्ट्राची लोकसंख्या ही 12 कोटी आहे, तर त्यातले काही मराठी जे आहे ते 15-16% आहेत फक्त. असे घराला टाळे वगैरे लावून येणार आहेत का? जसं तुम्ही बोलताय की 2 कोटी लोकसंख्या आहे. एक सांगतो तुम्हाला, ही सांगली 16% हे आरक्षण जसं असतं हे आहे ही जातीच्या निम्म दिलं जातं. आम्ही 32 ते 34% मराठा समाज आहे महाराष्ट्रामध्ये. 7 कोटी मराठा समाज आहे महाराष्ट्रामध्ये. फक्त 2 कोटी मराठा समाज मुंबईत आलेला आहे. टाळे ठोकून जर म्हणलो तर तुमच्या मुंबईत पाय ठेवा त्याला जागा पुरणार नाही. पाटलांची तब्येत वगैरे आता कशी आहे? सध्या अजून पाटील बरे आहेत, पण सरकारने लवकरात लवकर मार्ग काढावा, मराठाला आरक्षण द्यावं. अन्यथा सरकारला याच्या पुढचे मराठी काय आहेत. पानिपतचं जसं युद्ध केलं आता गणपतीचं म्हणजे 2 दिवस झालं गणपती बसलाय. गणपती 4थ्या दिवशी किंवा 5व्या दिवशी विसर्जन करतो. तसं नाहीतर या सरकारचं आम्ही विसर्जन करू, मराठी ध्यानात ठेवा. अजून सरकारला तुमच्याकडून असं काय सांगणं आहे? सरकारला तुमच्याकडून असं काय सांगणं आहे की मराठ्यांचा काय संदेश सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे? आम्ही गेली म्हणजे मराठा समाज हा कुणबी आहे. कुणबी म्हणजे मराठा म्हणजे कुणबी. कुणबी हा शेतीचा शब्द आहे. आम्ही कुणबी आहोत ना. हैदराबाद गॅजेट मध्ये आम्ही मराठवाड्यातले तिथं आमच्यात तुम्हाला कायद्यात आहेत ना, तुमच्या त्याच्यात नोंदी सापडल्यात ना, त्याच्या आधारे द्या ना. कशाला तुम्ही कायदा कोर्टात जाताय? जागेवर तुम्ही अधिवेशन बोलवा, जागेवर कायदा तरतूद करा आणि जागेवर मराठाला आरक्षण द्या. कशाला येड्यात काढताय आम्हाला तुम्ही? तुमच्या तामिळनाडूमध्ये मर्यादा ओलांडली जाते 50%. तामिळनाडूमध्ये तर महाराष्ट्रामध्ये काय नाही. सरकार आमचं आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण बाकी काय नाही. ओबीसी भेटल्या पाहिजे ना. मी सांगतो 50%च्या पुढे आम्हाला वाढवू नको. ज्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान लिहित होते त्यावेळेस बाबासाहेबांनी सांगितलं की मराठ्याचं 16% आरक्षण आहे. बाबासाहेब देत होते, ठीक आहे. आमचे काय त्यावेळेस मोठे 5 एकर जमीनवाले मराठे होते, ते बाबासाहेबांकडे गेले, आम्हाला त्यावेळेस आरक्षण नाही. त्यावेळेस बाबासाहेबांनी सांगितलं होतं की बाबा तुम्हाला आज न उद्या आरक्षणाची गरज पडणार आहे आणि त्यावेळेस रस्त्यावर उतरावं लागेल. आज आम्ही रस्त्यावर उतरतोय. आमची वाढवून द्यायची गरज नाही. आमचं हक्काचं आरक्षण 16% 50%च्या आतमध्ये गेली 1991 पासून पुरुषोत्तम खेडेकर नावाचा व्यक्ती ही गोष्ट सांगत आहे. मराठा सेवा संघ 50%च्या आतूनच ओबीसीतूनच आम्ही मराठ्यात आणि आम्ही ओबीसी आहोत. आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण दिलं पाहिजे. बरोबर. आज असे कितीतरी लोक आहेत जे ओबीसी मध्ये करोडपती आहेत वगैरे वगैरे, पण शाळेच्या तिथे गेल्यानंतर काही लोकांना 1-1 लाख रुपये हे द्यावे लागते. साहेब माझ्या चुलत्यानं शिक्षणासाठी माझ्या बहिणीच्या शिक्षणासाठी 3 एकर जमीन विकली. गावाकडे जमिनीचा भाव 15 लाख एकर रुपये. त्या तिच्या 70% आला पडलेलं 1,500 रुपये झालं. तिला 90% पडले होते. 2.5 लाख रुपये फीस भरली होती. बरोबर. किती? 2.5 लाख रुपये. मग सांगा तुम्ही 70% पडल्यावर जर पुढे जाते आणि 90%ला भरवलं म्हणजे घोड्याच्या शर्तीत गाडवा पुढे जायचा खेळ झाला. बरोबर. एमपीएससी यूपीएससी मध्ये बघायला गेलं तर असंच काही जे आउट ऑफ केलेलं आहे आणि मराठा आहे किंवा जनरल मध्ये वगैरे आहे तो खाली येत चाललाय आणि जो 700-800च्या रेंज मध्ये तो आयएस होत चाललाय. नंतर आम्हाला रस्त्यावर अहो साहेब ही तुम्ही सांगितलं 90% जर घरी बसत असले आणि 70% येडे जर त्याच्यात गेले का करते यांना कायदा? बरोबर. काय केलं सांगा. नुकसान कोणाचं आहे? सर्वसामान्य जनतेचं आणि
ह्याच्यापेक्षा आमच्या घरावर म्हणजे तुळशी पात्र आलेलं आहे. आमचं 90% पडतंय तरी आमचा बाप आम्हाला म्हणते बुटानं मारतो तुला 90च कसं पडले, पण त्याचं 70% लागलंय आम्हाला कळलं गेलं. हे कशामुळे आम्हाला आरक्षण नाही. आरक्षण जर राहिलं हे लागतं का 70%चं 90% अगोदर नाही. आम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये आम्ही चक मागे घेत चाललेलो आणि आमचा समाज कुमकवत होत चाललेला आहे. त्यामुळे आम्हाला अत्यंत आणि अत्यंत आरक्षणाची गरज आहे. म्हणून दादा जरंगे पाटील जी मागणी आहे तीच ठोस मागणी आहे मराठ्याची आहे. मग आता हे आंदोलन तरी किती दिवस चालेल? हे आंदोलन किती दिवस नाही, आज झाले येऊन गेले मंत्रिमंडळीत भेटून शिंदे समितीत येऊन गेल्या. लवकर लवकर तोडगा काढावा लागेल. आज फक्त आम्ही काय करतोय मनोदादाने सांगितल्याप्रमाणे रस्ते मोकळे करून देतोय प्रशासनाला, पोलीस खात्याला. दादानं उद्या जर सकाळी म्हणलं मुंबईतून माणूस घराच्या बाहेर सुद्धा देऊन येणार एवढे मराठी मुंबईत एवढं त्यांना सोडा, सर्वसामान्य जनतेला सोडा. अजून एक सांगतो, सर्व जनतेला सोडा. दादांनी जर शब्द दिला का एका मंत्र्याला सुद्धा घराच्या बाहेर हागा सुद्धा येऊ देत नाही. काय सांगितलं? हागा सुद्धा येऊ देत नाही. ही मराठीत ताकद आहे. तुमच्या अधिवेशन असेल, तुमच्या गाठी लग्न डवाळेजन तुमच्या मिटिंगा सोडा. तुम्हाला फक्त तुमच्यात हिंमत असेल ना म्हणून शब्द टाकल्यावर फक्त तुम्ही खरंच जर राजकारणी असून बाहेर पाहिजे टाका, तुम्हाला मराठीत काय ते दाखवतो. पोलीस खात्याकडून तुम्हाला पूर्णपणे सहाय्य केलं जातंय का? नाही, पोलीस प्रशासन काय केलंय, हे सरकार जे आहे शंडा हे पोलीस प्रशासनावर ढकलते. बरं पोलीस प्रशासनात आमचे मराठी बांधव आहेत ना, आम्हाला सहकार्य करतील का नाही? बरोबर. जी कोणी वेगळे असतील ते बी करतात. फक्त हे सरकार काय करतं, पोलीस प्रशासनावर घालतंय आणि त्यांना म्हणजे ती चुकी असं दाखवतोय. पण ही हरामखोर वरून आदेश काढतंय की असं करा तुम्ही तसं करा. त्यांची नोकरी आहे, ते बी आमचे बांधवच आहेत. त्यांच्या नोकरी कुठे जागा येऊन म्हणून आम्ही संयमानं चालला. पण म्हणून दादा जर आदेश आला त्या सरकारला सुद्धा बाहेर फिरायची जिम्मेदारी होऊ देत नाही, बाहेर येऊ देत नाही. हाच शब्द आमचा मराठ्याचा. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता कशा प्रकारे मराठा समाज पूर्णपणे तापलेला आहे. आणि या मराठ्यांच्या जर मागणी वगैरे पूर्ण नाही झाली तर आज हा मराठा समाज जसा रस्त्यावर उतरलेला आहे. बहुतांश ठिकाणी असं सुद्धा होतंय की मराठा समाजाला कित्येक धक्के खावे लागत आहेत या आरक्षणामुळे. खूप सारे विद्यार्थी जे जास्त ऍडमिशन भरतात ते मराठा समाजातले आहेत आणि खूप सारे विद्यार्थी असे दिसतात जे ओबीसी मधले करोडपती असून सुद्धा योग्य पद्धतीने त्यांना 165 रुपये किंवा 200 रुपये अशामध्ये ऍडमिशन भेटून जातं. तर गरीब जरी मराठा असेल तरी त्याला लाखामध्ये पैसे भरावे लागतात. या ठिकाणी कोणी आवाज उचलत नाही. हा मराठा समाजाची आजची मागणी ही सरकारकडे अशी आहे की सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळावं. बरोबर, मी बरोबर बोलतो. आणि हे आरक्षण जे आहे हे 50% बरोबर. हिस्टॉरिकल टॉक्स आमचा अंत पाहू नये. आता कालचं परवाचं 3 दिवसापासून आम्ही इथं आलेलो आहे. सरकारने आसपासचे सगळे हॉटेल्स गिटेल बंद, आम्हाला पाण्याची बॉटल सुद्धा मिळत नाही. इथं बरंच दूर जावं लागतं. आमच्या गाड्या तिकडे वासी मार्केटला उभे आहे. सरकारला काय दाखवायचंय आम्हाला की लांब असल्यावर आम्ही कदरून गावाकडे जाऊ, असं मुळीच होणार नाही. जोपर्यंत दादा इथं बसलेले आहेत इथून एकही मराठा हलणार नाही. आणि आमचं हक्काचं आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आमचा जीव जरी गेला तरी आम्ही इथून उठणार नाही. हीच आमची सर्व दादाची जी मागणी तीच आमची सर्व मराठ्याची मागणी आहे. एक मराठा, लाख मराठा. जो मरकर भी ना हटे वही मराठे.